नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.3 एक्सरसाइज 7.1 मध्ये आपण पॅराबोलाचा अभ्यास केलेला आहे। एक्सरसाइज 7.1 मध्ये पॅराबोला आपण अभ्यास केलेला आहे। एक्सरसाइज 7.2 मध्ये आपण इलिप्सचा अभ्यास केलेला आहे। इलिप्स आणि आज आपल्याला एक्सरसाइज 7.3 मध्ये हायपरबोलाचा अभ्यास करायचा आहे। हायपरबोला जर तुमचा इलिप्सचा चांगला अभ्यास झालेला असेल, सर्व कन्सेप्ट क्लिअर असतील तर हायपरबोला समजण्यासाठी खूप सोपा आहे। जर इलिप्स तुम्हाला माहिती असेल, पूर्ण इलिप्सच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर हायपरबोला सोपा जाणार आहे। इलिप्स आणि हायपरबोला बरंच काही साम्य आहे फॉर्म्युल्यामध्ये, तर इलिप्स आणि हायपरबोला यामध्ये कन्फ्युजन होऊ नये, आपल्याला कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपण येथे दोन इलिप्स काढलेले आहेत। हॉरिझॉन्टल इलिप्स आहे आणि व्हर्टिकल इलिप्स आहे। हा इलिप्स एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे या इलिप्सचा मेजर ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे आणि येथे हा इलिप्स व्हर्टिकल आहे, याचा मेजर ॲक्सिस वाय ॲक्सिसवर आहे। बरोबर आहे, आपण दोन्ही प्रकारचे इलिप्स काढलेले आहेत। इलिप्सचा शेप आपण याप्रमाणे काढतो, तर हायपरबोला अशा दोन आपल्याला फिगर काढायचे आहेत। हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे, आणि हा हायपरबोला वाय ॲक्सिसवर आहे। आता या इलिप्समध्ये आपण पाहिलेला आहे, हा ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा ओरिजिन, तर हा व्हर्टेक्स आहे आणि हा पण व्हर्टेक्स आहे। सपोज हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट ए डॅश निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये असल्यामुळे ए डॅश। ओरिजिनपासून हा जो व्हर्टेक्स आहे याची लेंथ आपण ए घेतो, एक्स ॲक्सिससाठी स्मॉल ए, म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय येतात, एक्स ॲक्सिसवर पॉईंट आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 येणार आहे आणि एक्स कोऑर्डिनेट हा ए, म्हणजे ए कॉमा 0। या व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट काय असतात, ए कॉमा 0, हे आपण सर्व यापूर्वी पाहिलेलं आहे, बरोबर आहे। हा फोकस पॉईंट आहे यस, आणि हा फोकस पॉईंट निगेटिव्ह डायरेक्शनला असल्यामुळे यस डॅश। हा पॉईंट एईवर असतो, डिस्टन्स एईवर असते, हा पॉईंट ए, आणि ही डायरेक्ट्रिस ए अपॉन ईवर असते, ए अपॉन ईवर। हे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सर्व फॉर्म्युले लक्षात राहतात। हा पॉईंट ए डिस्टन्सवर आहे ओरिजिनपासून, हा फोकस पॉईंट एई डिस्टन्सवर आहे, त्याप्रमाणे हा मायनस एई डिस्टन्सवर असेल। डिस्टन्स पॉझिटिव्ह आहे परंतु डायरेक्शन निगेटिव्ह आहे, म्हणजे मायनस एई, हा पॉईंट मायनस एई, तर ही डायरेक्ट्रिस मायनस ए अपॉन ई, म्हणजे हा पॉईंट कोणता आहे, मायनस ए अपॉन ई, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता हा पॉईंट बी घेतला आपण, तर हा पॉईंट बी डॅश, एवढी लेंथ ओ बी, एवढी लेंथ सपोज स्मॉल बी आहे, तर ही काय होईल, मायनस स्मॉल बी निगेटिव्ह डायरेक्शनला, परंतु डिस्टन्स बीचा आहे, बरोबर आहे। म्हणजे हे डिस्टन्स ए आहे आणि हे पण डिस्टन्स ए आहे, म्हणजे दोन फोकसमधील डिस्टन्स किती आहे, ए प्लस ए 2a, हे सर्व आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे। ए अपॉन ई, म्हणजे हा पॉईंट कोणता आहे, ए अपॉन ई, तर या एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे या डायरेक्ट्रिसचं इक्वेशन काय आहे, एक्स इक्वल टू ए अपॉन ई, एक्स इक्वल टू ए अपॉन ई, बरोबर आहे। या लाईनवरील कोणत्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, ए अपॉन ई आहे, त्याप्रमाणे एक्स इक्वल टू मायनस ए अपॉन ई। आणि हायपरबोला आहे, एक्स ॲक्सिसवर आहे, तर आपण याचं इक्वेशन काय घेतो, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1। येथे ए ग्रेटर आहे, बरोबर आहे, येथे ए ग्रेटर आहे बी पेक्षा, म्हणजे हे डिस्टन्स जास्त आहे, हा मेजर ॲक्सिस, हा मायनर ॲक्सिस, हे आपल्याला माहिती आहे। या सर्व कन्सेप्ट आपण इलिप्समध्ये पाहिलेले आहेत। आता हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे, ज्याप्रमाणे इलिप्स हा एक्स ॲक्सिसवर आहे त्याप्रमाणे हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे आणि हा हायपरबोला वाय ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे। हा ओरिजिन आहे, हा व्हर्टेक्स होईल आणि हा पण व्हर्टेक्स होईल, बरोबर आहे। म्हणजे ओरिजिनपासून एवढी लेंथ आपण काय घेणार, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे एवढी लेंथ ए आणि एवढी लेंथ ए, ही मायनस ए, डायरेक्शन मायनस ए, परंतु लेंथ किती आहे, एच आहे, बरोबर आहे। म्हणजे हा पॉईंट व्हर्टेक्सचा पॉईंट ए, हा व्हर्टेक्सचा पॉईंट ए, हा पॉईंट एई, हा फोकस यस आणि हा फोकस यस डॅश। इलिप्समध्ये डायरेक्ट्रिस व्हर्टेक्सच्या मागे असते, व्हर्टेक्सच्या मागे, बरोबर आहे। त्याप्रमाणे येथे पण डायरेक्ट्रिस व्हर्टेक्सच्या मागे,
आणि व्हर्टेक्सच्या मागे ही डायरेक्ट्रिक्स. हा पॉईंट कोणता येणार आहे? ए अपॉन ई, परंतु मायनस, कारण निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. डायरेक्ट्रिक्स ए अपॉन ई म्हणजे हा पॉईंट ए अपॉन ई, तर हा पॉईंट मायनस ए अपॉन ई. आता डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय होईल? एक्स इक्वल टू लाईनवरील कोणताही पॉईंट घेतला आपण तर त्याचा एक्स कॉर्डिनेट किती आहे? ए अपॉन ई. हे एक इक्वेशन असेल हायपरबोलासाठी डायरेक्ट्रिक्सचं, बरोबर आहे. आणि इकडे एक्स इक्वल टू मायनस ए अपॉन ई. फोकसचे कॉर्डिनेट काय असतील? फोकस हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट 0, ए ई कॉमा 0. या पॉईंटचे कॉर्डिनेट, कारण पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कॉर्डिनेट 0, ए ई कॉमा 0. त्याप्रमाणे ए ई कॉमा 0 फोकसचे कॉर्डिनेट, बरोबर आहे. परंतु हे निगेटिव्ह आहे, परंतु निगेटिव्ह डायरेक्शन मायनस ए ई कॉमा 0 आणि ए ई कॉमा 0, ए ई 0 आणि मायनस ए ई 0 हे फोकसचे कॉर्डिनेट असणार आहेत. आता आपण लेटस्ट रेक्टम ही एक कन्सेप्ट पाहिलेली आहे. जो फोकस पॉईंट आहे त्या फोकस पॉईंटमधून एक्स ॲक्सिसवर काढलेली ही परपेंडिक्युलर लेंथ, हिला काय म्हणतो आपण? लेटस्ट रेक्टम. सपोज एल आणि एल डॅश ही लेटस्ट रेक्टमची लेंथ होईल. आपण इलिप्समध्ये ही लेटस्ट रेक्टमची लेंथ घेतलेली आहे फोकस पॉईंटमधून परपेंडिक्युलर, बरोबर आहे. एवढी लेंथ एल आणि एल डॅश. ही लेंथ आपण कशी कॅल्क्युलेट करतो? ही एवढी लेंथ बी आहे, तर एवढी लेंथ किती असते? एवढी लेंथ ओरिजिनपासून ह्या बी पॉईंटपर्यंत एवढी लेंथ बी आहे, तर एवढी लेंथ किती घेतो आपण? L2 हा फोकस पॉईंट, एलपासून फोकस पॉईंटपर्यंत बी स्क्वेअर अपॉन ए, आणि ही पण लेंथ या फोकसपासून एल डॅशपर्यंत बी स्क्वेअर अपॉन ए. म्हणजे एवढी लेंथ L2 एल डॅश 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए, 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए ही लेटेस्ट रेक्टमची लेंथ आहे. आपण हे पाहिलेलं आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे हा कॉर्डिनेट असणार आहे, हा येथे बी असेल, बरोबर आहे. वाय ॲक्सिसवर येथे सपोज बी असेल, म्हणजे एवढी लेंथ किती आहे? बी आहे. येथे पण हे बी स्क्वेअर अपॉन ए एवढी लेंथ L2 एस बी स्क्वेअर अपॉन ए आणि S2 एल डॅश ही पण लेंथ बी स्क्वेअर अपॉन ए. टोटल लेंथ काय होईल? 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए, 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए एवढी काय असेल? लेटेस्ट रेक्टमची लेंथ असणार आहे. आता हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. हा इलिप्ससाठी आहे, बरोबर आहे. आणि हायपरबोलासाठी पहा, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर येथे मायनस येणार आणि वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. पहा इक्वल टू 1 पाहिजे, येथे मायनस पाहिजे. येथे प्लस आहे, तेथे फक्त मायनस येणार आहे. हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे. म्हणजे येथे मेजर ॲक्सिस कोणता आहे? हा ए आणि हा ए 2a. येथे मेजर ॲक्सिस 2a आहे, मेजर ॲक्सिस 2a. आता मेजर ॲक्सिसला आपण येथे काय म्हणणार? ट्रान्सवर्स ॲक्सिस. मेजर ॲक्सिस जो मेजर ॲक्सिस असेल त्याला आपण काय म्हणणार? ट्रान्सवर्स ॲक्सिस. ट्रान्सवर्स ॲक्सिस येथे कोणता आहे? 2a आहे. आणि हा मायनर ॲक्सिस होईल बी आणि हा बी म्हणजे 2 टाइम्स बी. 2b म्हणजे काय? येथे मायनर ॲक्सिस, बरोबर आहे. या एक्स ॲक्सिसवर काढलेल्या हायपरबोलासाठी मेजर ॲक्सिस 2a असेल आणि म्हणजेच त्याला आपण ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणणार. जो मेजर असेल त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स ॲक्सिस. हा मायनर आहे त्याला आपण म्हणणार मायनर ॲक्सिस. म्हणजे हायपरबोलासाठी आपण काय म्हणणार? कॉन्जुगेट ॲक्सिस. 2b हा येथे काय आहे? कॉन्जुगेट ॲक्सिस. म्हणजेच काय? मायनर ॲक्सिस. कॉन्जुगेट ॲक्सिस. पहा आता त्याच्या अपोजिट आहे. हे कसं आहे? जिथे ए आहे तिथे आपल्याला बी घ्यावा लागेल, कारण हा ओ आहे ओरिजिन, तरी हा फोकस पॉईंट म्हणजे एवढं डिस्टन्स वाय ॲक्सिससाठी बी घेणार आपण. म्हणजे हा पॉईंट बी वर आहे, व्हर्टेक्स, बरोबर आहे. हा पण बी वर आहे. हा पॉईंट जसा ए होता फोकस, तसा हा फोकस काय असणार आहे? बी ई. डायरेक्ट्रिक्स काय होती आपली? ए अपॉन ई. तर ही डायरेक्ट्रिक्स काय येणार आहे? पॉझिटिव्ह डायरेक्शनला असल्यामुळे हा पॉईंट येईल आपला बी अपॉन ई. तर हा पॉईंट कोणता येणार आहे? हा डायरेक्ट्रिक्सचा हा पॉईंट कोणता येणार आहे? मायनस बी अपॉन ई. म्हणजे या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय येईल? हायपरबोला आपला वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे वाय इक्वल टू, किंवा
किंवा ही डायरेक्ट्रिस एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे वाय इक्वल टू, किंवा वाय ॲक्सिसवर हायपरबोला असल्यामुळे इक्वेशन आपलं वाय इक्वल टू येणार आहे मायनस बी अपॉन ई, मायनस बी अपॉन ई, वाय इक्वल टू मायनस बी अपॉन ई. आणि या डायरेक्ट्रिसचं इक्वेशन वाय इक्वल टू बी अपॉन ई. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता येथे मेजर ॲक्सिस कोणता होईल? येथे वाय ॲक्सिसवर असल्यामुळे येथे मेजर ॲक्सिस आपला 2b होईल. येथे मेजर ॲक्सिस 2b होणार आहे, हे लक्षात राहू द्या. म्हणजे 2b येथे काय आहे? ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे. 2b हा येथे ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे, मेजर ॲक्सिस. आणि मायनर ॲक्सिस म्हणजे कॉन्जुगेट ॲक्सिस 2a असणार आहे. 2a कॉन्जुगेट ॲक्सिस असेल, हे लक्षात राहू द्या. याचे अपोजिट आहे. येथे 2a ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिसवर, तर येथे 2b ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे वाय ॲक्सिसवर. आता याचं इक्वेशन हे आहे, परंतु याचं इक्वेशन काय आहे? आधी वाय स्क्वेअर अपॉन वायच्या खाली बी पाहिजे, बी स्क्वेअर, आणि एक्स स्क्वेअरच्या खाली ए स्क्वेअर पाहिजे इक्वल टू 1. वाय ॲक्सिसवर असेल तर आधी वाय स्क्वेअर, आणि एक्स ॲक्सिसवर असेल तर आधी एक्स स्क्वेअर. हायपरबोलासाठी वाय स्क्वेअरच्या खाली बी स्क्वेअर पाहिजे, एक्स स्क्वेअरच्या खाली ए स्क्वेअर पाहिजे. हे इक्वेशन या हायपरबोलासाठी, हे इक्वेशन या हायपरबोलासाठी. याला आपण म्हणणार स्टँडर्ड हायपरबोला, कारण एक्स ॲक्सिसवर आहे, स्टँडर्ड हायपरबोला म्हणणार. आणि याला आपण काय म्हणणार? कॉन्जुगेट हायपरबोला, कारण वाय ॲक्सिसवर आहे. कॉन्जुगेट हायपरबोला. हा हॉरिझॉन्टल इलिप्स, हा व्हर्टिकल इलिप्स. याचा ई कसा काढतो आपण? ए आणि बीच्या व्हॅल्यू माहिती झाली आपल्याला, तर ईची व्हॅल्यू आपण याप्रमाणे काढलेली आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए. बरोबर आहे यासाठी. आणि या इलिप्ससाठी ईची व्हॅल्यू कशी काढतो आपण? बी ग्रेटर आहे येथे, याचं इक्वेशन हेच आहे, फक्त येथे बी मोठा असतो एपेक्षा, बी ग्रेटर असतो एपेक्षा. बरोबर आहे. म्हणजे बी स्क्वेअरमधून मायनस करणार ए स्क्वेअर, आणि अपॉन येथे बी येणार आहे. हा इलिप्स असेल तर ईची व्हॅल्यू, इसेंट्रिसिटी ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने काढतो आपण. येथे या फॉर्म्युल्याने येथे ए ग्रेटर आहे, ए स्क्वेअरमधून मायनस करणार बी स्क्वेअर अपॉन ए. येथे ईची व्हॅल्यू कशी काढणार आपण? ए स्क्वेअर प्लस करणार आपण बी स्क्वेअर, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे अपॉन ए करणार. आणि येथे ईची व्हॅल्यू कशी काढणार आपण? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, परंतु वाय ॲक्सिसवर असल्यामुळे अपॉन बी होईल याप्रमाणे. हे फॉर्म्युले, हा डिफरन्स आहे. एक्स ॲक्सिसवरचे हे सर्व पॉईंट आपल्या लक्षात आले की सर्व आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. हा ओरिजिन आहे, ही डायरेक्ट्रिस, एवढं डिस्टन्स ए आहे, डायरेक्ट्रिस त्यापेक्षा कमी डिस्टन्सवर आहे, म्हणून एला आपण ईने डिवाईड करणार. इकडे एपेक्षा जास्त डिस्टन्स आहे, म्हणून एला आपण ईने मल्टिप्लाय करणार. म्हणजे या एक्स ॲक्सिसवरचे आपल्याला सर्व असे पॉईंट माहिती झाले तर कोऑर्डिनेट पण काढता येतात. हा पॉईंट ए आहे एक्स ॲक्सिसवर, या पॉईंटचे कोऑर्डिनेट, पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0, त्याप्रमाणे सर्व कोऑर्डिनेट पण काढता येतात. आपण पाहिलेलं आहे पॅराबोलासाठी ईची व्हॅल्यू म्हणजे इसेंट्रिसिटी ही व्हॅल्यू किती असते? 1 असते, ई इक्वल टू 1. बरोबर आहे. आणि इलिप्ससाठी ईची व्हॅल्यू लेस दॅन 1 असते, लेस दॅन 1. आणि हायपरबोला त्यासाठी ईची व्हॅल्यू हायपर म्हणजे ग्रेटर असते 1 पेक्षा. हा इलिप्स एक्स ॲक्सिसवर आहे, हॉरिझॉन्टल आहे. हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. बरोबर आहे. तर आता हा स्टँडर्ड हायपरबोला आहे. इलिप्समध्ये फोकसचे कोऑर्डिनेट, लेटस रेक्टमची लेंथ, डायरेक्ट्रिसचे इक्वेशन जे आहेत तेच येथे पण आहेत. येथे पण जे इक्वेशन्स आहेत तेच येथे पण आहेत, फक्त हे इक्वेशन चेंज होत आहे, हे इक्वेशन याप्रमाणे येत आहे. आता येथे मायनस ए अपॉन ई, तर येथे काय होईल? मायनस बी अपॉन ई, कारण वाय ॲक्सिसवर असल्यामुळे एच्या ऐवजी बी येणार आहे, मायनस बी अपॉन ई. ए अपॉन ई, तर येथे बी अपॉन ई. येथे एई येत आहे, येथे एई येत आहे, तर येथे बीई येणार आहे. आता आपण एक्सरसाइज 7.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करू, म्हणजे या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होतील. क्वेश्चन नंबर फर्स्ट. या फर्स्ट क्वेश्चनमध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत, एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यातील फर्स्ट इक्वेशन हे आहे, हे आपल्याला हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. तर एवढ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, इसेंट्रिसिटी, कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस
आणि लेंथ ऑफ लेटस रेक्टम एवढ्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. हे आपल्याला हायपरबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे. पहा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? एक्स स्क्वेअरमधून वाय स्क्वेअर मायनस आहे इक्वल टू 1 आहे. राईट साईडला 1 पाहिजे आहे. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. बरोबर आहे. आकृती काढायची गरज नाही आहे, परंतु समजण्यासाठी आपण आकृती काढू. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आहे, त्यामुळे एक्स ॲक्सिसला ओपन झाला पाहिजे. सपोज याप्रमाणे हायपरबोला आहे. ओरिजिनपासून हे डिस्टन्स किती आहे? व्हर्टेक्सचं ए आहे, म्हणजे हा पॉईंट ए डिस्टन्सवर आहे ओरिजिनपासून. बरोबर आहे. हा पॉईंट फोकस पॉईंट सपोज यस, आणि हा फोकस पॉईंट यस डॅश एपेक्षा जास्त आहे, म्हणजे एने मल्टिप्लाय करणार. येथे डायरेक्ट्रिस असणार आहे. सपोज ही डायरेक्ट्रिस, तर हा पॉईंट काय असणार आहे? एपेक्षा कमी डिस्टन्स आहे. सपोज ए अपॉन ई आहे. हे डिस्टन्स ए अपॉन ई, तर येथे एक डायरेक्ट्रिस येणार आहे. हा पॉईंट कोणता येईल? मायनस ए अपॉन ई. हा पॉईंट मायनस ए ई. एवढं लक्षात आलं आपल्या. एक्स ॲक्सिसवर त्या पॉईंटचं लोकेशन आपण लिहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याचे कोऑर्डिनेट पण आपल्याला काढता येतील. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे वायचा 0 येणार आहे. तर आता लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. ट्रान्सवर्स ॲक्सिस, येथे ट्रान्सवर्स ॲक्सिस कोणता होईल? एक्स ॲक्सिसवर असेल तर ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे मेजर ॲक्सिस 2a. बरोबर आहे. आणि मायनर ॲक्सिस कोणता होईल? मायनर म्हणजे कॉन्जुगेट ॲक्सिस 2b. हा होईल ट्रान्सवर्स ॲक्सिस आणि हा होईल कॉन्जुगेट ॲक्सिस 2b. प्रथम हे आपल्याला लिहायचं आहे. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज याप्रमाणे इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर अपॉन 25 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 16 इक्वल टू 1 आहे. 1 इक्वल टू नसेल तर 1 आपल्याला करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण इलिप्समध्ये इक्वल टू 1 केलेलं आहे, त्याप्रमाणे येथे पण आपल्याला तीच प्रोसेस अप्लाय करायची आहे. आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण जनरल फॉर्मला. कम्पेअरिंग स्टँडर्ड फॉर्मला हायपरबोलाच्या कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ फॉर्म्युला कसा आहे? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. येथे प्लस असेल तर तो इलिप्सचा फॉर्म्युला होईल, परंतु हायपरबोला आहे म्हणून मायनस आहे. आता कम्पेअर केल्यानंतर वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 25 बी स्क्वेअर इक्वल टू 16. पहा येथे ए आणि बीच्या व्हॅल्यू काढून घ्या. देअरफॉर ए इक्वल टू स्क्वेअर रूट 5 बी इक्वल टू स्क्वेअर रूट 4. ए आणि बीच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. बरोबर आहे. आता लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे ट्रान्सवर्स ॲक्सिस ही लेंथ किती असेल? ट्रान्सवर्स ॲक्सिस ही लेंथ ए, ओरिजिनपासून एवढी लेंथ व्हर्टेक्सपर्यंतची एवढी ए आहे आणि एवढी पण ए आहे. ए प्लस ए 2a. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इक्वल टू 2a. 2a ची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ किती आहे? 10 आहे. आता लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे मायनर ॲक्सिस. कॉन्जुगेट ॲक्सिस 2b. बीची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे 8. नंतर इसेंट्रिसिटी ईची व्हॅल्यू काढायची आपल्याला. इसेंट्रिसिटी ईची व्हॅल्यू कशी काढणार आपण? ए स्क्वेअर येथे प्लस करणार, बी स्क्वेअर एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे एने डिवाईड करणार. आपण इलिप्समध्ये येथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केलेला आहे. बरोबर आहे. अपॉन ए, परंतु येथे आपल्याला काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. येथे हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण ईची व्हॅल्यू काढण्यासाठी. पहा व्हॅल्यू पुट करू आपण. ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 25, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 16 आहे आणि अपॉन एची व्हॅल्यू 5. दोघांची ॲडिशन 25 16 41 अपॉन 5.
ही कशाची आहे, ईची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस फाइंड आउट केला, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस फाइंड आउट केला आपण, इसेंट्रिसिटी व्हॅल्यू ही पण फाइंड आउट केली आपण. देअरफॉर ईची व्हॅल्यू एवढी आहे. नंतर कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय, फोकसचे कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय म्हणजे दोन फोकसचे कोऑर्डिनेट. दोन फोकस आहेत, हा फोकस आणि हा फोकस. याचा कोऑर्डिनेट काय येणार आहे, एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 असेल. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0, म्हणजे ए आणि 0 या पॉईंटचे कोऑर्डिनेट या फोकसचे, बरोबर आहे. आणि या फोकसचे मायनस ए आणि 0 याप्रमाणे आपण असं लिहू शकतो, प्लस ऑर मायनस ए आणि 0 दोन्ही एकत्रच लिहू आपण. एकदा प्लस ए आहे, एकदा मायनस ए आहे, बरोबर आहे. म्हणजे कोऑर्डिनेट कसे लिहिणार आपण, प्लस ऑर मायनस ए आणि 0. ए आणि ईच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, त्या इथे पुट करू आपण. देअरफॉर प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू आहे 5 आणि ईची व्हॅल्यू किती आहे 41 स्क्वेअर रूटमध्ये अपॉन 5 कॉमा 0. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 5 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट काय मिळणार आहेत, प्लस ऑर मायनस √41 आणि वायचा कोऑर्डिनेट 0, बरोबर आहे. याप्रमाणे कोऑर्डिनेट ऑफ फोकाय फाइंड आउट केले. आता इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिक्स, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस दोन असल्यामुळे डायरेक्ट्रिक्स आपण डायरेक्ट्रिसेस म्हणणार. एक्स ॲक्सिसवर हायपरबोला असल्यामुळे एक्स इक्वल टू करणार, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे एक्स इक्वल टू, किंवा ती डायरेक्ट्रिक्स वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे त्याचं इक्वेशन एक्स इक्वल टू येणार आहे. लक्षात राहण्यासाठी एक्स ॲक्सिसवर हायपरबोला आहे, इक्वेशन लिहिताना एक्स इक्वल टू करा, एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन ई, सॉरी प्लस ऑर मायनस ए अपॉन ई, म्हणजे प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू आहे 5 आणि ईची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 5, त्याला अपॉन करायचं आपल्याला. ईची व्हॅल्यू √41 अपॉन 5, हे 5 वर जातील, बरोबर आहे. येथे मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे प्लस ऑर मायनस 25 अपॉन √41. देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 25 अपॉन रूटमध्ये 41. पहा डायरेक्ट्रिक्सचे इक्वेशन हे मिळतील आपल्याला. नंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम, लेंथ ऑफ लेटस रेक्टम पहा अक्षर समजून घ्या, स्पेस कमी आहे. लेटस रेक्टमची लेंथ या फोकस पॉईंटमधून काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे एवढी लेंथ, बरोबर आहे. एल आणि एल डॅश, एल डॅश एवढी लेंथ किती असेल, हा बी असतो वाय ॲक्सिसवर, बरोबर आहे. तर एवढी लेंथ किती असते, बी स्क्वेअर अपॉन ए असते, म्हणजे एल टू एस एवढी लेंथ बी स्क्वेअर अपॉन ए, आणि एवढी लेंथ असते बी स्क्वेअर अपॉन ए. दोघांची ॲडिशन 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए, हे 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए येणार आहे या हायपरबोलासाठी. परंतु जर हायपरबोला असा वाय ॲक्सिसवर असेल तर 2 टाइम्स ए स्क्वेअर अपॉन बी येईल, हे पण लक्षात राहू द्या. येथे बी स्क्वेअर अपॉन ए आहे. हायपरबोला जर वाय ॲक्सिसवर असेल तर 2a स्क्वेअर अपॉन बी येणार आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए. 2 बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 16 अपॉन एची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 32 अपॉन 5 होतील. पहा लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस 10 आहे, ही लेंथ 8 आहे. इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू एवढी आलेली आहे. कोऑर्डिनेट ऑफ फोकाय हे आहेत. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिक्स हे दोन इक्वेशन्स आहेत, प्लसमध्ये एक मायनसमध्ये एक, आणि लेंथ ऑफ लेटस रेक्टम एवढी येत आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. पहा यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये फक्त येथे असा होता यापूर्वीचा क्वेश्चन, बरोबर आहे. परंतु येथे काय आहे, -1 आहे. यापूर्वीचा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर होता, म्हणजे हा पण हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे का, हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर येणार नाही, हा हायपरबोला वाय ॲक्सिसवर असणार आहे. म्हणजे कॉन्जुगेट हायपरबोला आहे हा. कशामुळे, याला मायनसने मल्टिप्लाय करा, मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे मायनस होतील, हे प्लस होतील आणि हे प्लस होतील. आपल्याला राईट साईडला 1 पाहिजे. आधी काय करू आपण, राईट साईडला 1 आणू आपण.
मायनसने मल्टिप्लाय करू आपण, दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे मायनस एक्स स्क्वेअर होतील अपॉन 25, मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे प्लस होतील वाय स्क्वेअर अपॉन 16 आणि मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे +1 होतील, बरोबर आहे. आता आधी आपण हे लिहू प्लसची टर्म वाय स्क्वेअर अपॉन 16 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 25 इक्वल टू 1. इक्वल टू 1 आहे आणि वाय स्क्वेअरमधून एक्स स्क्वेअर मायनस आहे, बरोबर आहे. तर हा हायपरबोला आता वाय ॲक्सिसवर आहे, हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर नाही वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे याप्रमाणे हायपरबोला असणार आहे, याप्रमाणे हायपरबोला असेल वाय ॲक्सिसला. तर येथे ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे मेजर ॲक्सिस 2B येणार आहे, हे लक्षात राहू द्या. मेजर ॲक्सिस 2A नाही, येथे 2B, कारण एवढी लेंथ B एवढी B, तर 2B हा आपला ट्रान्सवर्स ॲक्सिस होणार आहे. तर येथे फोकस पॉईंट असेल तो BEवर असेल, बरोबर आहे. हा पॉईंट B, हा BE, डायरेक्ट्रिस B अपॉन Eवर, B अपॉन Eवर. आता हे इक्वेशन आहे, हे कम्पेअर करू आपण इक्वेशन, कम्पेअरिंग विथ वाय स्क्वेअर खाली बी स्क्वेअर पाहिजे मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू 1. वी गेट आपल्याला काय मिळेल, बी स्क्वेअर इक्वल टू 16 आणि ए स्क्वेअर इक्वल टू 25. देअरफॉर बी इक्वल टू 4 आणि ए इक्वल टू 5 स्क्वेअर रूट. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, ट्रान्सवर्स ॲक्सिस येथे मेजर ॲक्सिस म्हणजे कोणता होईल, 2B होईल, कारण वाय ॲक्सिसवर असेल तर ट्रान्सवर्स ॲक्सिस 2B घ्यायचा आहे. इक्वल टू 2, बीची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे 8. आता लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे मायनर ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्जुगेट 2A, 2 इंटू एची व्हॅल्यू 5 म्हणजे 10. नंतर इसेंट्रिसिटी, ईची व्हॅल्यू, इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू आपण कशी काढणार, येथे वाय ॲक्सिसवर हायपरबोला आहे, बरोबर आहे. कॉन्जुगेट हायपरबोला असेल तर आपण काय करणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, परंतु अपॉन ए नाही अपॉन बी करणार, आपण येथे अपॉन बी करणार, हे लक्षात राहू द्या. इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू 25, बी स्क्वेअरची 16, 25 प्लस 16 आणि बीची व्हॅल्यू आहे 4, ईची व्हॅल्यू √41 अपॉन 4 मिळेल आपल्याला. ईची व्हॅल्यू ही मिळणार आहे, इसेंट्रिसिटीची ईची व्हॅल्यू ही आहे. इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली आपण. आता कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, फोकसचे कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय, दोन्ही फोकसचे कोऑर्डिनेट काय येतील, वाय ॲक्सिसवर असल्यामुळे पॉईंटचे कोऑर्डिनेट आधी 0 येणार आहे, एक्सचा कोऑर्डिनेट 0 आणि प्लस ऑर मायनस BE. एक्स ॲक्सिसवर असेल तर येथे प्लस ऑर मायनस AE येईल आणि येथे 0 येईल, परंतु वाय ॲक्सिसवर असल्यामुळे एक्सचा कोऑर्डिनेट 0 होईल आणि हे प्लस ऑर मायनस BE येणार आहे. AE कधी आणि BE कधी हे लक्षात राहू द्या. व्हॅल्यू पुट करू, 0, BEची व्हॅल्यू काढू, प्लस ऑर मायनस बीची व्हॅल्यू आहे 4 आणि ईची व्हॅल्यू आहे ही. बीची व्हॅल्यू ही आहे 4 आणि ईची व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. 4 4 कॅन्सल होतील म्हणजे √41. बी आणि ईचा मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे, √41 येत आहे, पुट केला आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ फोका आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. डायरेक्ट्रिसेस वाय ॲक्सिसवर असल्यामुळे ए अपॉन ई घेणार नाही, आपण बी अपॉन ई घेणार, म्हणजे प्लस ऑर मायनस बी अपॉन ई म्हणजे वाय इक्वल टू, कारण हायपरबोला आपला वाय ॲक्सिसवर असल्यामुळे वाय इक्वल टू याप्रमाणे. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस are
इक्वेशन्स काय येतील, वाय ॲक्सिसवर असल्यामुळे वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस बी ई, प्लस ऑर मायनस बीची व्हॅल्यू आहे 4 आणि ईची व्हॅल्यू आहे √41/4, √41/4. हे 4 वर जातील, यांचा मल्टिप्लिकेशन होईल 4 × 4 16, म्हणजे प्लस ऑर मायनस 16/√41. इक्वेशन्स काय मिळतील, देअरफॉर वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस 16/√41. हे इक्वेशन्स झाले. आता लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेटस रेक्टमची लेंथ, लेटस रेक्टम म्हणजे हा फोकस पॉईंट आहे, ही परपेंडिक्युलर लेंथ, एवढी लेंथ. सपोज हा पॉईंट एल आणि हा एल डॅश, एवढी लेंथ काय असेल, म्हणजे एवढी लेंथ a²/b आहे, म्हणजे a²/b. हा फोकस पॉईंट S to L, एवढी लेंथ a²/b. एक्स ॲक्सिसवर असेल तर b²/a, किंवा याची डबल केली तर पूर्ण लेंथ होईल, बरोबर आहे, एक्स ॲक्सिसवर असेल तर. परंतु हा वाय ॲक्सिसवर असल्यामुळे आपण काय करणार, येथे a² वर येणार आहे आणि b खाली येईल, 2 टाइम्स a²/b. हे लक्षात राहू द्या, येथे हा चेंज आहे. पहा, एक्स ॲक्सिसवर हायपरबोला असेल तर लेटस रेक्टमची लेंथ आपण या फॉर्म्युल्याने काढतो, आणि वाय ॲक्सिसवर असेल तर a² बीचा a होईल, एचा b होईल, याप्रमाणे. वाय ॲक्सिसवर असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करणार, एक्स ॲक्सिसवर असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण लेटस रेक्टमची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी. लेंथ ऑफ लेटस रेक्टम टू टाइम्स a²/b इक्वल टू 2 एचा स्क्वेअर, व्हॅल्यू आहे आपल्याकडे 25 आणि बीची व्हॅल्यू आहे 4, म्हणजे काय होईल 50/4. डिवाइड करू 2 ने, म्हणजे 25/2. ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, इसेंट्रिसिटी, कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिस आणि लेंथ ऑफ लेटस रेक्टम. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड. पहा, इक्वल टू 1 पाहिजे आपल्याला, येथे इक्वल टू 1 नाही आहे. आधी आपण इक्वल टू 1 करू. ज्याप्रमाणे आपण इलिप्समध्ये प्रोसेस केलेली आहे, येथे 144 आहे, तर आपण काय करू, इक्वेशनला 144 ने डिवाइड करू. म्हणजे काय होईल, 16x², प्रत्येक टर्मला 144 ने डिवाइड करू, मायनस 9y²/144 इक्वल टू 144ला 144 ने डिवाइड करू. हे कॅन्सल होतील, हे 1 होईल, बरोबर आहे. 16 ने हे 9 होतील आणि 9 ने हे 16 होतील. म्हणजे इक्वेशन कसं मिळेल आपल्याला, x²/9 मायनस y²/16 इक्वल टू 1. इक्वल टू 1 आहे, सुरुवातीला x² आहे, x² y² मायनस आहे, म्हणजे हा हायपरबोला आपला एक्स ॲक्सिसवर आहे. लक्षात राहू द्या, हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे, कारण इक्वल टू 1 आहे आणि x² सुरुवातीला आहे, त्यातून मायनस केलेला आहे y². एक्स ॲक्सिसवर हायपरबोला आहे, म्हणजे याप्रमाणे हायपरबोला आहे. हा एक्स ॲक्सिस याप्रमाणे हायपरबोला असणार आहे. पहा सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, हायपरबोलाचं इक्वेशन याप्रमाणे आहे, 16x² मायनस 9y² इक्वल टू 144. यालाच आपण असं लिहिणार, दॅट इज, इक्वेशनला जर 144 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळत आहे, हे 9 मिळतील, मायनस y²/16 मिळतील, बरोबर आहे, आणि इक्वल टू 1. आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण, कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म x²/a² मायनस y²/b² इक्वल टू 1. पहा, इक्वल टू 1 आहे आणि x² y² मायनस आहे, म्हणजे हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. वी गेट ए आणि बीच्या व्हॅल्यू काढून घेऊ. a² इक्वल टू 9, b² इक्वल टू 16, देअरफॉर एची व्हॅल्यू टू 3 स्क्वेअर रूट घेतला आपण, बीची व्हॅल्यू 4. आता
लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे ट्रान्सवर्स ॲक्सिस 2a असणार आहे. 2a ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे 6. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस 2b इक्वल टू 2, b ची व्हॅल्यू आहे 4 इक्वल टू 8. नंतर इसेंट्रिसिटी, ई ची व्हॅल्यू फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एक्स ॲक्सिसवर असेल तर एने डिवाईड करायचं, वाय ॲक्सिसवर असेल तर बीने डिवाईड करायचं. हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे, स्टँडर्ड आहे, त्यामुळे आपण एने डिवाईड करणार. व्हॅल्यू पुट करू. ए स्क्वेअर आहे, एची व्हॅल्यू नंतर पुन्हा स्क्वेअर करायची गरज नाही, कारण आपल्याकडे ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. डायरेक्ट आपण व्हॅल्यू पुट करू. हे 9 आहे आणि ही 16 आहे. 9 + 16 आणि आपण एची व्हॅल्यू आहे 3. हे रूटमध्ये 25 होतील अपॉन 3. 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 3 ॲज इट इज. ईची व्हॅल्यू एवढी मिळेल आपल्याला. ही आहे ईची व्हॅल्यू, बरोबर आहे. इसेंट्रिसिटी फाइंड आउट केली आपण, ईची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय तुमच्या लक्षात आलेलं आहे. एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे वायचा कोऑर्डिनेट 0 येणार आहे आणि एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे प्लस ऑर मायनस एई, फोकसचा पॉईंट एई, बरोबर आहे. प्लस ऑर मायनस वाय कोऑर्डिनेट 0, कारण पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. व्हॅल्यू पुट करू. एई इक्वल टू प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू 3 आहे आणि ईची व्हॅल्यू आहे 5/3. इथे ए आणि ईच्या व्हॅल्यू पुट केल्या, कॉमा 0. हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे प्लस ऑर मायनस 5 आणि 0 मिळतील आपल्याला. 5 आणि 0. कॅल्क्युलेशन कसं आलं तुमच्या लक्षात आलेलं आहे. नंतर इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस आर एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे एक्स इक्वल टू करू आपण ए अपॉन ई, परंतु इक्वेशन 2 मिळतील कारण 2 डायरेक्ट्रिस आहे. प्लस ऑर मायनस ए अपॉन ई म्हणजे प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू 3 आणि ईची व्हॅल्यू आहे 5/3. एची व्हॅल्यू 3 आणि ईची व्हॅल्यू 5/3 आहे. हे 3 वर जातील, मल्टिप्लिकेशन होईल. 3 × 3 9 होतील. 9/5 9/5 प्लस ऑर मायनस. इक्वेशन्स काय मिळतील आपल्याला, एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 9/5. हे 2 इक्वेशन्स मिळतील आपल्याला डायरेक्ट्रिसचे, बरोबर आहे. ही आहे ईची व्हॅल्यू. नंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम, लेंथ ऑफ लेटस रेक्टम इलिप्सचाच फॉर्म्युला आहे. लेटस रेक्टम इक्वल टू 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए, कारण वाय ॲक्सिसला असणार आहे ती लेटस रेक्टमची लेंथ, बरोबर आहे. म्हणजे बी स्क्वेअर वर येणार आहे, बीची व्हॅल्यू वर येईल. 2 × बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 16 अपॉन एची व्हॅल्यू आहे 3 म्हणजे 32/3. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 इक्वल टू 1 पाहिजे आपल्याला. इक्वल टू 1 करू आपण. इक्वल टू 1 आधी करून घेऊ आपण. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, याप्रमाणे इक्वेशन आहे 21x² - 4y² = 84. इक्वल टू 1 येण्यासाठी 84ने डिवाईड करू आपण. 84ला 84ने डिवाईड केलं तर 1 येईल, बरोबर आहे. परंतु इकडे डिव्हिजन करून चालणार नाही, पूर्ण इक्वेशनला डिवाईड करावं लागेल. इकडे 2 टर्म आहेत, इक्वेशनला डिवाईड करायचं म्हणजे प्रत्येक टर्मला डिवाईड करावं लागेल. म्हणजे 21x² / 84 हे -4y² / 84
आणि इक्वल टू 84/84 याप्रमाणे हे कॅन्सल होतील, 1 होईल. 1/1 म्हणजे 1, बरोबर आहे. 4ने 84 डिवाईड करू आपण, 2 आणि 1 म्हणजे 21 होतील. 21ने 84 डिवाईड केले तर हे 4 होतील. म्हणजे इक्वेशन आपल्याला याप्रमाणे मिळणार आहे, -y² = 1. कम्पेअर करता येईल. कम्पेअर करण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, =1 आणायचं आहे. म्हणजे हेच इक्वेशन आपण कसं लिहिणार, दॅट इज x² - y² अपॉन 21 = 1. पहा =1 आहे, मायनस आहे, x² मधून मायनस केलेला आहे. x² आधी आहे म्हणजे हा हायपरबोला x ॲक्सिसवर आहे. हा स्टँडर्ड हायपरबोला आहे म्हणून लक्षात राहू द्या. हा y ॲक्सिसवर नाही आहे, असा x ॲक्सिसवर आहे. comparing with स्टँडर्ड फॉर्म्युला x² - a². पहा x² खाली a² पाहिजे आणि y² खाली b² पाहिजे, = 1. वी गेट. आधी a आणि bच्या व्हॅल्यू काढून घेऊ, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. a² = 4 and b² = 21. Therefore a = 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 21चा स्क्वेअर रूट निघणार नाही, असंच राहू देऊ आपण. ए आणि बीच्या व्हॅल्यू काढल्या. लेंथ ऑफ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस एक्स ॲक्सिसवर असेल तर 2a. एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे 2a ट्रान्सव्हर्स ॲक्सिसची लेंथ, आणि वाय ॲक्सिसवर जर हायपरबोला असेल तर ट्रान्सव्हर्स ॲक्सिस 2b झाला असता, 2b. परंतु येथे एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे 2a. 2a ची व्हॅल्यू आहे 2, 4. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस 2b म्हणजे 2 × b ची व्हॅल्यू √21 म्हणजे हे 2√21 असं लिहू शकतो आपण. नंतर इसेंट्रिसिटी म्हणजे ई ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे ए ने डिवाईड करणार अपॉन ए. व्हॅल्यू पुट करू. a² ची व्हॅल्यू 4, b² ची व्हॅल्यू 21 अपॉन ए ची व्हॅल्यू 2 म्हणजे हे होतील 25/2. 25चा स्क्वेअर रूट 5/2 ही येणार आहे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू, बरोबर आहे. नंतर कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, फोकसचे कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय म्हणजे 2 फोकस, त्याच्यामुळे फोकाय. एक असेल तर आपण फोकस म्हणला असतो, परंतु 2 फोकसचे कोऑर्डिनेट म्हणून फोकाय. एक्स ॲक्सिसवर फोकस आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 असेल, बरोबर आहे. आणि एक्स ॲक्सिस म्हणजे ए प्लस ऑर मायनस ए. ए आणि ईच्या व्हॅल्यू प्लस ऑर मायनस. एची व्हॅल्यू 2 आहे आणि ईची व्हॅल्यू किती आहे 5/2. हे 2 कॅन्सल होतील म्हणजे 5 आणि वाय कोऑर्डिनेट 0. एची व्हॅल्यू एच आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एची व्हॅल्यू 2 आणि ईची व्हॅल्यू 5/2 हे कॅन्सल होतील. फक्त एची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 5 मिळेल. नंतर इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस 2 असल्यामुळे आपण डायरेक्ट्रिसेस असं म्हणणार. एक असेल तर आपण डायरेक्ट्रिक्स म्हणतो. इक्वेशन्स काय होतील, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे हायपरबोला x = +or-a/e. आणि वाय ॲक्सिसवर असेल तर y = b/e लिहिलं असतं, प्लस ऑर मायनस. एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे a/e = +or-. एची व्हॅल्यू आहे 2 आणि ईची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे 2 आणि ईची व्हॅल्यू 5/2 आहेत. हे 2 वर जातील, मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे +or- 2 × 2 4/5 होतील. देअरफॉर x = हे 2 इक्वेशन्स मिळतील आपल्याला. x = 4/5, x = -4/5. 2 डायरेक्ट्रिक्सचे हे 2 इक्वेशन्स.
दोन डायरेक्ट्रिक्स आहेत. एक इक्वेशन x इक्वल टू +4/5, दुसरं इक्वेशन x इक्वल टू -4/5. नंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेंथ ऑफ लेटस रेक्टम एक्स ॲक्सिसवर असेल तर लेटस रेक्टमची लेंथ आपण 2 टाइम्स b² लिहितो, आणि हायपरबोला जर वाय ॲक्सिसवर असेल तर 2 टाइम्स a² लिहिलं असतं आपण, परंतु एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे 2 टाइम्स b² हे लक्षात राहू द्या. b² ची व्हॅल्यू आहे 21 आणि a ची व्हॅल्यू आहे 2. हे 2 कॅन्सल होतील म्हणजे 21. लेटस रेक्टमची लेंथ 21 युनिट्स, कारण लेंथ आहे काहीतरी युनिट्स. नेक्स्ट सब क्वेश्चन 5. सोल्यूशन. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज इक्वेशन याप्रमाणे आहे 3x² - y² = 4. आपल्याला =1 पाहिजे. =1 कधी येईल? 4ने डिवाइड केल्यानंतर. 3x² - y² प्रत्येक टर्मला 4ने डिवाइड करू म्हणजे राईट साईडला =1 होईल. बरोबर आहे. x² हे 3 असं लिहू शकतो आपण. x²चा डिनोमिनेटर आपल्याला 4/3 करावा लागेल, म्हणजे हे 3 आता येथे खाली येतील. बरोबर आहे. आणि -y²/4 फक्त इथे x² पाहिजे आपल्याला, हा 3 आपण खाली आणला. =4/4 1. म्हणजे हे दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आपण लिहू शकतो. दॅट इज x²/4/3 आणि -y²/4 = 1. राईट साईडला 1 आलेला आहे. आता हे कम्पेअर करता येईल आपल्याला स्टँडर्ड फॉर्मला. राईट साईडला 1 आहे, x² मधून मायनस आहे, म्हणजे हा हायपरबोला x ॲक्सिसवर आहे. सुरुवातीला x² असल्यामुळे x ॲक्सिसवर आहे, परंतु =1 असायला पाहिजे आणि y² मायनस झालेला असला पाहिजे. हा हायपरबोला x ॲक्सिसवर आहे, लक्षात राहू द्या. स्टँडर्ड हायपरबोला आहे. आता कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. स्टँडर्ड फॉर्मला कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ x² a² -y²/b² = 1 वी गेट. आधी a आणि b च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. a² = 4/3 आणि b² = 4. देअरफॉर a = स्क्वेअर रूट घेऊ. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 3चं स्क्वेअर रूट √3. b = स्क्वेअर रूट 2. b² 4, देअरफॉर b = 2. आता लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे मेजर ॲक्सिस 2a. बरोबर आहे. 2 × a ची व्हॅल्यू 2/√3. 2 × 2 4 होतील, म्हणजे 4/√3. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. b = 2. b ची व्हॅल्यू 2 म्हणजे 4. नंतर इसेंट्रिसिटी. म्हणजे e ची व्हॅल्यू. e = x ॲक्सिसवर असल्यामुळे अपॉन a. a² ची व्हॅल्यू पुट करू, b² ची व्हॅल्यू पुट करू. 4/3 आणि +4. 4/3 +4 आणि अपॉन a ची व्हॅल्यू 2/√3. कॅल्क्युलेशन थोडं वेगळंच आहे हे. आधी हे आपण सॉल्व करू. स्क्वेअर रूटमध्ये काय आहे? 4/3 आणि +4 आणि अपॉन 2/√3 आहेत. ही ॲडिशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? इथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूटमध्ये 4 + 3 × 4 12
आणि अपॉन 3 इंटू 1 3 होतील अपॉन 2√3 बरोबर आहे इक्वल टू हे 16 होतील अपॉन 3 16 अपॉन 3 आणि 2 अपॉन √3 16चा स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला 16चा स्क्वेअर रूट 4 होईल आणि अपॉन √3 राहतील आणि याला पुन्हा डिवाइड केलेला आहे 2 अपॉन √3ने हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत बरोबर आहे किंवा असंही करा तुम्ही हे 4 अपॉन √3 हे डिव्हिजन आहे हे साइन मल्टिप्लिकेशन केलं तर हे वर जातील √3 आणि हे 2 खाली येतील बरोबर आहे हे 3 कॅन्सल होतील √3 आणि √3 कॅन्सल होतील पुन्हा 2ने हे 4 कॅन्सल होतील इथे 2 होईल म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन हे काय येणार आहे 2 येणार आहे इक्वल टू 2 बरोबर आहे इक्वल टू 2 हीची व्हॅल्यू काढली आपण आता कोऑर्डिनेट ऑफ फोकाय कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय फोकाय इक्वल टू एक्स ॲक्सिसवर हायपरबोला आहे म्हणजे त्याचा वाय कॉर्डिनेट कसा पाहिजे 0 पाहिजे बरोबर आहे त्या फोकसचा वाय कॉर्डिनेट 0 असणार आहे एक्स ॲक्सिसवर आहे त्यामुळे प्लस ऑर मायनस येई एक फोकस येई पॉईंटवर असेल आणि दुसरा फोकस मायनस येईवर असणार आहे म्हणजे कॉर्डिनेट हे मिळतील आपल्याला प्लस ऑर मायनस येईचं कॅल्क्युलेशन करा एची व्हॅल्यू ही आहे ईची व्हॅल्यू ही आहे एची व्हॅल्यू आहे 2 अपॉन √3 एची आणि ईची व्हॅल्यू 2 आहे हे कॅल्क्युलेशन 4 अपॉन √3 हे झाले कोऑर्डिनेट नंतर इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस आर एक्स ॲक्सिसवर हायपरबोला असल्यामुळे एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन ई वाय ॲक्सिसवर असेल तर वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई जर हायपरबोला जर वाय ॲक्सिसवर असता तर आपण इक्वेशन काय लिहिली असते वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई परंतु एक्स ॲक्सिसवर हायपरबोला आहे त्यामुळे आपण काय लिहिणार प्लस ऑर मायनस ए अपॉन ई व्हॅल्यू पुट करू प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू आहे 2 अपॉन √3 आणि ईची व्हॅल्यू आहे इसेंट्रिसिटी 2 आहे हे 2 वर जातील मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे प्लस ऑर मायनस 4 अपॉन √3 एक्स इक्वल टू हायपरबोला जर एक्स ॲक्सिसवर असेल तर एक्स इक्वल टू डायरेक्ट्रिक्सचे इक्वेशन करायचे आहेत आणि वाय ॲक्सिसवर जर हायपरबोला असेल तर वाय इक्वल टू इक्वेशन लिहायचे आहेत आपल्याला लेंथ ऑफ लेटस रेक्टम पहा लेटस रेक्टमची लेंथ ऑफ लेटस रेक्टमची लेंथ काय मिळणार आहे 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए 2 बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 4 आणि एची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू 2 अपॉन √3 आहेत 2 अपॉन √3 हे काय होतील 8 होतील 8 अपॉन 2√3 बरोबर आहे हे √3 वर जातील म्हणजे 8 इंटू √3 अपॉन 2 ने हे 8 कॅन्सल होतील 4 म्हणजे काय मिळेल 4√3 पहा लेटस रेक्टमची लेंथ काय मिळेल 4 इंटू √3 4√3 नेक्स्ट सॉरी हे असं होणार नाही 2 अपॉन √3 आहेत 2 अपॉन √3 याला डिवाइड करायचं आहे 2 ने म्हणजे काय होईल हे 2 अपॉन √3 हा जर मल्टिप्लिकेशन केला आपण इथे काहीच नाही म्हणजे 1 वर जातील 2 खाली येतील हे 2 कॅन्सल होतील म्हणजे 1 अपॉन √3 हे जर असं असतं 2 अपॉन √3 अपॉन 2 तर हे 2 वर जातात बरोबर आहे परंतु हे 2 अपॉन √3 आणि अपॉन 2 आहेत तर हे काय होईल हे 2 कॅन्सल होतील आता म्हणजे हे काय होईल 1 अपॉन √3 येईल हे करेक्शन करून घ्या नेक्स्ट सब क्वेश्चन 6 solution given equation of hyperbola is x² - y² = 16
राईट साईडला 1 पाहिजे आपल्याला. 1 कधी येईल? 16ने डिवाईड केल्यानंतर. प्रत्येक टर्मला 16ने डिवाईड करू. इक्वल टू 16/16 म्हणजे हे 1 होतील. बरोबर आहे. म्हणजे याप्रमाणे इक्वेशन मिळेल आपल्याला. दॅट इज हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. x² मायनस y² इक्वल टू 1. पहा x² y² मायनस केलेला आहे इक्वल टू 1 आहे. म्हणजे राईट साईडला 1 आहे. म्हणजे हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. स्टँडर्ड हायपरबोला आहे. लक्षात राहू द्या. कम्पेअरिंग विथ सपोज हा हायपरबोला असा असेल y² मायनस x² आणि इक्वल टू 1. तर हा हायपरबोला y ॲक्सिसवर आहे कारण y² x² मायनस केलेला आहे इक्वल टू 1 आहे. हा हायपरबोला x ॲक्सिसवर आहे. येथे x² आधी आहे. हा हायपरबोला x ॲक्सिसवर आहे. हा हायपरबोला y ॲक्सिसवर आहे. इक्वल टू 1 पाहिजे. x² मायनस y² इक्वल टू 1 वी गेट a² इक्वल टू 16 b² इक्वल टू 16. देअरफॉर a ची व्हॅल्यू 4 आणि b ची पण व्हॅल्यू 4 मिळत आहे. म्हणजे येथे a ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू कशा आहेत? इक्वल आहेत. a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू 4च येत आहे. बरोबर आहे. a इक्वल टू 4 b इक्वल टू 4. आता लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे 2a. हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे ट्रान्सवर्स ॲक्सिस 2a. जर हायपरबोला वाय ॲक्सिसवर असेल तर ट्रान्सवर्स ॲक्सिस 2b झाला असता 2b. परंतु येथे एक्स ॲक्सिस असल्यामुळे 2a. 2 इंटू a आणि b च्या व्हॅल्यू सारख्याच आहेत 8. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट 2b. b ची व्हॅल्यू 4 8. नंतर इसेंट्रिसिटी. इसेंट्रिसिटी इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये a² प्लस b² अपॉन a² आणि b² व्हॅल्यू 16 आणि 16. a ची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे रूट 32 अपॉन 4. हे सॉल्व करता येईल आपल्याला. 32ला आपण असं लिहू 16 इंटू 2 अपॉन 4. 16चं स्क्वेअर रूट 4 आणि हे 2 आणि हे 4. 4 4 कॅन्सल होतील म्हणजे रूट 2. ही व्हॅल्यू किती मिळेल? रूट 2. 32 स्क्वेअर रूटमध्ये आहेत त्याला आपण 16 इंटू 2 लिहिलेलं आहे आणि 16चं स्क्वेअर रूट 4 परंतु हे 4 कॅन्सल म्हणजे इक्वल टू रूट 2. हे आता इरेज करतो मी. कोऑर्डिनेट ऑफ फोकाय. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय इक्वल टू एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे वाय कोऑर्डिनेट 0 येईल आणि प्लस ऑर मायनस ए प्लस ऑर मायनस कॉमा 0 हे येतील कोऑर्डिनेट. पहा ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. ए इंटू काय येईल? ची व्हॅल्यू 4 आहे आणि ची व्हॅल्यू आहे रूट 2 म्हणजे 4 रूट 2. बरोबर आहे. इक्वल टू प्लस ऑर मायनस ची व्हॅल्यू आहे 4 रूट 2 प्लस ऑर मायनस 4 रूट 2 वाय कोऑर्डिनेट 0. कारण फोकस आपला एक्स ॲक्सिसवर आहे त्यामुळे वाय कोऑर्डिनेट 0. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. इक्वेशन्स काय येतील? एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन प्लस ऑर मायनस ची व्हॅल्यू 4 आहे ची व्हॅल्यू आहे रूट 2. पहा हे 4 आणि रूट 2 आपल्याला रॅशनलायझेशन करता येईल. 4
√2 येथे √2ने मल्टिप्लाय करू आणि येथे पण √2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, प्लस ऑर मायनस हे 4√2 होतील, वरचा मल्टिप्लिकेशन आणि खाली स्क्वेअर होईल. √2चा स्क्वेअर फक्त 2 येतो, बरोबर आहे. √2 × √2 म्हणजे 2 होतात. हे 2ने हे 4 कॅन्सल होतील, येथे 2 होईल. म्हणजे प्लस ऑर मायनस 2√2 असं लिहू शकतो आपण. x = हे येतील इक्वेशन्स. नंतर लेंथ ऑफ लेटस्ट रेक्टम. लेंथ ऑफ लेटस्ट रेक्टम एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे 2 टाइम्स b²/a. जर वाय ॲक्सिसवर असेल तर 2 टाइम्स a²/b. 2 टाइम्स b² व्हॅल्यू 16 आणि a व्हॅल्यू आहे 4. 4ने हे 16 कॅन्सल करू, 4 होईल. 4ने 16 कॅन्सल केले, 4 × 2 8. लेटेस्ट रेक्टमची लेंथ 8. नेक्स्ट सब क्वेश्चन 7 पहा, =1 आहे आणि आधी y² आहे. y² x² टर्म मायनस केलेली आहे. =1 आहे, त्यामुळे हा हायपरबोला y ॲक्सिसवर आहे. म्हणजे हा कॉन्जुगेट हायपरबोला आहे. y ॲक्सिसवर आहे म्हणजे कसा आहे, कॉन्जुगेट आहे. याप्रमाणे हायपरबोला आहे. y ॲक्सिसवर तो ओपन होत आहे असा. हा हायपरबोला y ॲक्सिसवर आहे. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, आधी y² आहे आणि मायनस x² आहे, =1 आहे. म्हणजे हा हायपरबोला y ॲक्सिसवर आहे. -x²/9 आणि =1. कम्पेअरिंग विथ, येथे =1 करायची गरज नाही कारण दिलेला आहे =1. कम्पेअरिंग विथ y²च्या खाली b² पाहिजे आणि x² खाली a² पाहिजे. =1 वी गेट b² = 25, a² = 9. स्क्वेअर रूट घेऊ आपण. b = 5, a = 3. a ची व्हॅल्यू 3 मिळेल, बरोबर आहे. नंतर आता लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस y ॲक्सिसवर असेल तर आपण लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस कोणती घेतो, 2b घेतो. 2b 2 × b ची व्हॅल्यू 5 म्हणजे ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ 10 आहे. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस 2a, a ची व्हॅल्यू 3 6. आता इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू काय मिळेल, इसेंट्रिसिटी a² + b² येथे अपॉन b येणार आहे. एक्स ॲक्सिसवर असेल तर अपॉन a, वाय ॲक्सिसवर असेल तर अपॉन b. =a² ची व्हॅल्यू 9, b² ची व्हॅल्यू 25 आणि b ची व्हॅल्यू आहे 5. हे होतील √34/5. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय = पहा, येथे फोकस असणार आहे, येथे फोकस असणार आहे. एक्स ॲक्सिसवर असेल तर आपण प्लसमधला ए घेतो, येथे प्लसमधला बी घेणार आणि येथे निगेटिव्हमधला -BE. परंतु हा पॉईंट वाय ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 येणार आहे. हा पॉईंट वाय ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे. म्हणजे या पॉईंटचे कॉर्डिनेट काय येतील, या फोकसचे कॉर्डिनेट काय येतील, एक्सचा 0 येईल आणि वायचा BE, बरोबर आहे. हा पॉईंट फोकस पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 आणि वाय कॉर्डिनेट -BE.
म्हणजे कोऑर्डिनेट आपण काय लिहिणार, आधी 0 लिहिणार आणि प्लस बी मायनस बी म्हणजे प्लस ऑर मायनस बीई याप्रमाणे. आणि एक्स ॲक्सिसवर बोला असेल तर आधी आपण प्लस ऑर मायनस येई लिहितो आणि नंतर 0, कारण पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे फोकस पॉईंट, म्हणजे वाय कॉर्डिनेट 0. येथे फोकस पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट 0. आधी 0 येणार आहे, नंतर प्लस ऑर मायनस बीई. येथे येई येणार नाही, बीई येईल आणि नंतर येणार आहे, आधी 0 येईल. इक्वल टू 0 0 कॉमा प्लस ऑर मायनस बीईचा मल्टिप्लिकेशन करा. बीची व्हॅल्यू 5 आहे आणि ईची व्हॅल्यू हे 5 5 कॅन्सल होतील म्हणजे 34, रूटमध्ये 34. बरोबर आहे. नंतर आता इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. हा व्हर्टेक्स, याच्या मागे एक डायरेक्ट्रिस असणार आहे, हा व्हर्टेक्स, याच्या मागे एक डायरेक्ट्रिस. बरोबर आहे. हा पॉईंट कोणता येणार आहे, मायनस बी अपॉन ई, आणि हा पॉईंट प्लस बी अपॉन ई. हायपरबोला वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय इक्वल टू त्या डायरेक्ट्रिसचे इक्वेशन काय येतील, प्लस ऑर मायनस बी अपॉन ई. एक्स ॲक्सिसवर असेल तर आपण काय लिहितो, एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन ई. परंतु हायपरबोला वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे आपण काय लिहिणार, हा कॉन्ज्युगेट हायपरबोला म्हणायचं, आणि एक्स ॲक्सिसवर असेल तर स्टँडर्ड हायपरबोला. येथे बी अपॉन ई प्लस ऑर मायनस बी अपॉन ई वाय इक्वल टू हे इक्वेशन्स येणार आहेत. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस आर वाय इक्वल टू, येथे एक्स इक्वल टू येणार नाही, वाय इक्वल टू येईल, कारण ती लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल डायरेक्ट्रिस तर तिचं इक्वेशन वाय इक्वल टू येणार आहे, वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई. प्लस ऑर मायनस बीची व्हॅल्यू आहे 5 आणि ईची व्हॅल्यू आहे रूट 34 अपॉन 5. रूटमध्ये 34 अपॉन 5. तर आता हे 5 डिवाईड करायचे आपल्याला 34 अपॉन 5. बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार, 5 हे साईन मल्टिप्लिकेशन केलं तर हा रेसिप्रोकल होईल, म्हणजे 5 वर जातील आणि 34 खाली येतील. 25 अपॉन म्हणजे हे काय होईल, हे 5 वर जातील, 25 अपॉन रूटमध्ये 34. म्हणजेच इक्वेशन्स काय मिळतील आपल्याला, प्लस ऑर मायनस, हे प्लस ऑर मायनस आहे, 25 अपॉन रूट 34. लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेटस रेक्टमची लेंथ काय मिळेल, हायपरबोला जर एक्स ॲक्सिसवर असेल तर आपण काय लिहितो, लेटस रेक्टमची लेंथ 2b² अपॉन ए. जर वाय ॲक्सिसवर हायपरबोला असेल तर आपण काय करणार, बीला ए करणार, एला बी करणार, म्हणजे a² अपॉन बी. येथे 2a² अपॉन बी, 2a² अपॉन बी. येथे प्लस और मायनस करायचं नाही, कारण लेंथ आहे ती पॉझिटिव्ह येणार आहे. a² ची व्हॅल्यू आहे 9, 2 × 9 आणि बीची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे हे काय मिळतील 18 अपॉन 5. नेक्स्ट सब क्वेश्चन 8 इक्वल टू 1 आहे आणि y² मधून x² ची टर्म मायनस आहे. बरोबर आहे. आधी y² आहे आणि इक्वल टू 1 आहे, म्हणजे हा हायपरबोला y ॲक्सिसवर आहे, म्हणजे हा कॉन्जुगेट हायपरबोला आहे. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज y² अपॉन 25 मायनस x² अपॉन 144 इक्वल टू 1. इक्वल टू 1 असल्यामुळे आता कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ y² अपॉन b². y² खाली b² पाहिजे, x² खाली a² पाहिजे, इक्वल टू 1. वी गेट b² इक्वल टू 25,
ए स्क्वेअर इक्वल टू 144, बी इक्वल टू 5 स्क्वेअर रूट घेतला आपण आणि ए इक्वल टू 144चं स्क्वेअर रूट 12. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर आहे हा हायपरबोला, म्हणजे ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ काय येणार आहे 2b. 2bची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे 10. ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ 10 मिळेल आपल्याला. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, इलिप्समध्ये मेजर आणि मायनर, येथे ट्रान्सवर्स आणि कॉन्जुगेट. कॉन्जुगेट ॲक्सिस 2a, 2 इंटू एची व्हॅल्यू 12 म्हणजे 24. आता इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू, ई इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि अपॉन वाय ॲक्सिसवर असल्यामुळे अपॉन बी करणार. जर हायपरबोला एक्स ॲक्सिसवर असेल तर आपण अपॉन ए लिहिलं असतं, परंतु वाय ॲक्सिसवर असल्यामुळे बी. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 144 आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 25 अपॉन बीची व्हॅल्यू 5. ही ॲडिशन किती होईल 169 अपॉन 5. 169चं स्क्वेअर रूट 13 आहे, 13 अपॉन 5 बरोबर आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय, कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. फोकस आपला वाय ॲक्सिसवर आहे बरोबर आहे, म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असेल आणि वाय कॉर्डिनेट काय असणार आहे, फोकसचा पॉईंट प्लस ऑर मायनस एक बीईवर असणार आहे आणि एक मायनस बीईवर, म्हणजे फोकसचे कॉर्डिनेट हे मिळतील आपल्याला. इक्वल टू 0 बीई हे कॅल्क्युलेशन करू आपण. बीची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू आहे 5 आणि ईची व्हॅल्यू आहे 13 अपॉन 5. 5 कॅन्सल होतील म्हणजे बीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 13 प्लस ऑर मायनस 13. डायरेक्ट लिहिलेली आहे किंवा एक स्टेप इथेच ॲड करा, इथे कॅल्क्युलेशन करा आणि नंतर हे आन्सर मिळेल तुम्हाला. इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस आर. वाय ॲक्सिसवर हायपरबोला आहे म्हणजे इक्वेशन कसे मिळतील आपल्याला, वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस, दोन डायरेक्ट्रिस आहेत त्यामुळे प्लस ऑर मायनस, वाय ॲक्सिसवर असल्यामुळे बी अपॉन ई प्लस ऑर मायनस. बीची व्हॅल्यू आहे 5 आणि ईची व्हॅल्यू आहे 13 अपॉन 5. हे 5 वर जातील म्हणजे काय होईल प्लस ऑर मायनस 25 अपॉन 13 वाय इक्वल टू, हे येतील दोन इक्वेशन्स. लेंथ ऑफ लेटस रेक्टम, लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेटस रेक्टमची लेंथ वाय ॲक्सिसवर हायपरबोला आहे म्हणजे 2 टाइम्स वाय ॲक्सिसवर असेल तर वर ए स्क्वेअर येणार आहे आणि खाली बी. हे थोडं लक्षात राहू द्या. 2 ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 144 आणि बीची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे काय होतील हे 144 इंटू 2 288 आणि अपॉन 5 एवढी लेंथ मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला इक्वल टू +1 दिलेला आहे, प्लस साईन लिहिण्याची पण गरज नाही आहे. जर मायनस साईन असेल तर आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करावं लागलं असतं, परंतु +1 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे इक्वेशन याप्रमाणे दिलेलं आहे आपल्याला. इक्वल टू 1 आहे, एक्स स्क्वेअरमधून वाय स्क्वेअर मायनस आहे म्हणजे हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, याप्रमाणे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर अपॉन 100 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 25 इक्वल टू 1. कम्पेअर करू आपण हे स्टँडर्ड फॉर्मला. कम्पेअरिंग विथ
एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 100, बी स्क्वेअर इक्वल टू 25. स्क्वेअर रूट घेऊ आपण. ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 5. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इक्वल टू 2a. आणि वाय ॲक्सिसवर हायपरबोला असेल तर ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ आपण 2b घेतो. एक्स ॲक्सिसवर असेल तर 2a. 2a ची व्हॅल्यू 10, 20. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ही 2a तर दुसरी 2b. 2b ची व्हॅल्यू 5 म्हणजे 10. नंतर इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे अपॉन ए करणार आपण. येथे ए स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर. इलिप्समध्ये आपण येथे मायनस करतो, बरोबर आहे. येथे हायपरबोलामध्ये प्लस करतो आपण. व्हॅल्यू पुट करू. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 100 आणि प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू 25 अपॉन आणि एची व्हॅल्यू आहे 10. हे काय होतील 125 अपॉन 10. थोडं कॅल्क्युलेशन करू आपण. याचं स्क्वेअर रूट आपल्याला कसं काढता येईल. 125 आहेत असं लिहिता येईल आपल्याला. 25 × 5 कारण एक परफेक्ट स्क्वेअर नंबर आपण ॲडजस्ट केलेला आहे. 25चं स्क्वेअर रूट निघेल आपल्याला. 25चं स्क्वेअर रूट किती आहे 5 आहे. हे 25 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले तर 5 होतील आणि हे रूटमधील 5 ॲज इट इज, बरोबर आहे. म्हणजे 5√5 असं लिहू शकतो आपण. 5√5 आणि अपॉन 10 आहेत. हे कॅल्क्युलेशन 5ने आता हे डिवाइड होतील 10 म्हणजे √5 अपॉन 2 असं लिहिता येईल आपल्याला. √5 अपॉन 2. देअरफॉर ई इक्वल टू √5 अपॉन 2. आता कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय. एक्स ॲक्सिसवर हायपरबोला आहे म्हणजे फोकस पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0. वाय कोऑर्डिनेट 0, बरोबर आहे. एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे प्लस ऑर मायनस येई. प्लस ऑर मायनस येई. प्लस ऑर मायनस ए आणि ईचा मल्टिप्लिकेशन करू आपण. एची व्हॅल्यू 10 आहे आणि ईची व्हॅल्यू किती आहे √5 अपॉन 2. √5 अपॉन 2 हे 2ने हे 10 कॅन्सल होतील. 5 म्हणजे 5√5. एईचा मल्टिप्लिकेशन किती येईल 5√5. 5√5 आणि कॉमा 0. हे झाले कोऑर्डिनेट, बरोबर आहे. फोकसचे कोऑर्डिनेट एक प्लसमध्ये एक मायनसमध्ये. कोऑर्डिनेट ऑफ फोकाय. येथे ए आणि ईचा मल्टिप्लिकेशन केलेला आहे आपण. एची व्हॅल्यू माहिती आहे आणि ईची पण व्हॅल्यू माहिती आहे, बरोबर आहे. याला 10ने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे 5√5. कोऑर्डिनेट नंतर इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. हायपरबोला एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे डायरेक्ट्रिसचं इक्वेशन एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस ए अपॉन ई. प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू 10 आहे आणि ईची व्हॅल्यू काय आहे 5√2. √5 अपॉन 2 हे 2 वर जातील म्हणजे प्लस ऑर मायनस 20 अपॉन √5. देअरफॉर एक्स इक्वल टू हे दोन इक्वेशन्स मिळतील आपल्याला डायरेक्ट्रिक्सचे. लेंथ ऑफ लेटस्ट रेक्टम. लेंथ ऑफ लेटस्ट रेक्टम इक्वल टू एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए. टू व्हॅल्यू पुट करू. 2 इंटू बी स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आणि एची व्हॅल्यू आहे 10. 2ने हे 10 कॅन्सल होतील 5 होतील. 5ने हे 25 कॅन्सल होतील येथे 5 होईल म्हणजे इक्वल टू 5. लेटेस्ट रेक्टम 5 मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. एक्ससाठी ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि वायसाठी ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपल्याला हायपरबोलाचं इक्वेशन तयार करायचं आहे.
पहा इथे काय करू आपण, देअरफॉर हे 2 या साईडला आणू, इक्वल टू सेक थिटा राहील, बरोबर आहे. आणि इकडे काय करू, 2/√3 तर इक्वल टू टॅन थिटा होईल, बरोबर आहे. आता आपण काय करू, स्क्वेअरिंग करू दोन्ही साईडची. देअरफॉर दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केली तर x²/4 होतील. इकडे सेक स्क्वेअर थिटा होईल. इकडे काय होईल, y² होईल. आणि स्क्वेअरिंग केली आपण 2√3 याचा स्क्वेअर केला आपण, 2चा स्क्वेअर 4 होईल आणि √3चा स्क्वेअर फक्त 3 होतो, बरोबर आहे. म्हणजे 4 × 3 12. हे कॅल्क्युलेशन 12 होईल. स्क्वेअरिंग केल्यानंतर 12 आणि इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा होईल. पण आपल्याला हे माहिती आहे, वी नो, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आयडेंटिटी हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. याची व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे, म्हणजे x²/4. हे मायनस साईन, टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही आहे. येथे पुट करू आपण y²/12 आणि इक्वल टू 1, बरोबर आहे. इक्वेशन तयार झालेलं आहे हायपरबोलाचं, बरोबर आहे. इक्वल टू 1 आहे, x² मधून y² मायनस आहे, म्हणजे हा हायपरबोला x ॲक्सिसवर आहे. आता हे कम्पेअर करू आपण, कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म, कम्पेअरिंग विथ x²/a² मायनस y²/b² इक्वल टू 1. वी गेट, आपल्याला काय मिळेल, a² इक्वल टू 4 आणि b² इक्वल टू 12. देअरफॉर a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू √12. a आणि b च्या व्हॅल्यू आपण काढलेले आहेत. आता लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसला हायपरबोला असल्यामुळे लेंथ काय येणार आहे, 2a. 2a ची व्हॅल्यू आहे a इक्वल टू 2 म्हणजे 4. आता लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस 2b इक्वल टू 2. b ची व्हॅल्यू आहे √12, म्हणजे हे काय होतील 2√12 असं लिहू शकतो आपण. दोन्ही लेंथ काढले आपण. आता इसेंट्रिसिटी E इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये a² + b² अपॉन a येणार आहे. a² ची व्हॅल्यू 4 आणि b² ची व्हॅल्यू आहे 12 आणि अपॉन a ची व्हॅल्यू आहे 2. हे कॅल्क्युलेशन 16/2, 16चा स्क्वेअर रूट 4 अपॉन 2, 2ने डिवाइड करू म्हणजे 2. E ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळणार आहे, बरोबर आहे. देअरफॉर E इक्वल टू 2. कोऑर्डिनेट ऑफ फोकाय, कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय इक्वल टू एक्स ॲक्सिसवर आहे, म्हणजे y कोऑर्डिनेट 0 आहे आणि ±AE, AE, 0 हे येतील कोऑर्डिनेट, बरोबर आहे. ए ची व्हॅल्यू काढू आपण. ए ची व्हॅल्यू आहे, ए ची व्हॅल्यू 2 आहे. AE हे कॅल्क्युलेशन काय होईल, ए ची व्हॅल्यू 2 आहे आणि ई ची व्हॅल्यू किती आहे, 2च आहे. 2 × 2 4 होईल, म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 4 ±4 0 हे मिळतील कोऑर्डिनेट. नंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, इक्वेशन्स ऑफ डायरेक्ट्रिसेस. हायपरबोला एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे x इक्वल टू ±a/e. ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि ई ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे ±2/2. देअरफॉर x इक्वल टू ±2/2 म्हणजे 1. नंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम,
लेंथ ऑफ लेटस रेक्टम, ही लेंथ किती मिळेल, एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे 2b² अपॉन ए इक्वल टू b² व्हॅल्यू आपल्याकडे आहे 12 आणि एची व्हॅल्यू आहे 2. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील म्हणजे 12. अशा प्रकारे आपण 10 सब क्वेश्चन्स या क्वेश्चन नंबर 1 मधील सॉल्व केलेले आहेत. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.